नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 13 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे ताप आणि सर्दीची लक्षणं दिसतात ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे दहीहंडी आणि गणेशोत्सवामध्ये ही साथ पसरू नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी सूचना पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. स्वाईन फ्लूचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हा परिषदेत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस आरोग्य विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळेस पालकमंत्र्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना या रोगासंदर्भात अधिक सावध राहून उपचार करण्याचं आणि शासकीय आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खाटांची संख्या देखील पुरेशी आहे. तसंच ज्युपिटर आणि बेथनी तसंच इतर खाजगी रुग्णालयात अशी सोय आहे. इतर रुग्णालयात देखील प्रसंगी डॉक्टरांनी अशा प्रकारचे वॉर्ड उभारावेत अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणं आढळल्यास लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवावं, तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केलं आहे. टॅमीफ्लूच्या गोळ्यांचा साठा पुरेसा राहील याची काळजी घ्यावी अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. सगळ्यांना सूचना दिल्या आपल्या समोरच दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त जनजागृती अवेअरनेस लोकांमध्ये आलं पाहिजे. असा संशयित असं वाटलं सर्दी, खोकला, ताप ताबडतोब त्याचं निदान झालं पाहिजे. त्याचा स्वाब घेऊन तिकडे आपल्या ठाण्यामध्ये देखील 3-4 ठिकाणी याची सोय केलेली आहे. आणि यामध्ये या स्वाईन फ्लूला आळा बसला पाहिजे यासाठी सगळी आमची युद्ध पातळीवर टीम काम करते. यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे शहरातील बहुतांश रस्ते व्यवस्थित असले तरी विशेषतः 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र बघायला मिळतं. अशा प्रकारे रस्ते एवढ्या लवकर का खराब होतात असा सवाल भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री राजेश मढवी यांनी केला आहे. राजेश मढवी यांच्या पुढाकाराने काल खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील रस्त्यांची काही ठिकाणी चाळण झाली आहे. हे रस्ते एवढे निकृष्ट दर्जाचे का असतात असा सवाल देखील श्री राजेश मढवी यांनी केला आहे. पावसाळ्यात रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत तो एक गंभीर विषय आहे. त्याच्यावर पालिकेने त्वरित ॲक्शन घ्यायला पाहिजे. आपला हा जो 3 पेट्रोल पंपचा रस्ता आहे किंवा गोखले रोडचा रस्ता आहे आणि हे खड्डे वाढतच चालले, त्याच्यावर आपण लवकर ॲक्शन घेतली नाही तर इतके ॲक्सिडेंट होतील तिथे. मेन म्हणजे अशी परिस्थिती येताच कामा नये. रस्ते का त्याला खड्डे पडतात? आपण निकृष्ट दर्जाचं तिथे मटेरियल वापरतो का याबद्दल त्यांनी खरंच विचार करायला पाहिजे. गायमुख परिसरामध्ये 100 एकर जागेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी आरक्षण निर्माण करण्याचा MMRDचा प्रयत्न आहे. मात्र याला आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रसंगी या आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करू असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. MMRDने मेट्रोसाठी कासारवडोली परिसरामध्ये आरक्षण ठेवलं आहे. त्या ठिकाणी मेट्रोचं कारशेड बनणार आहे. त्यापाठोपाठ केवळ 4 किलोमीटर अंतरावर 100 एकर जागेवर पुन्हा एकदा मेट्रोच्या कारशेडसाठी आरक्षण निर्माण करण्यात आलं आहे. याला आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध केला आहे. एका शहरामध्ये 2 ठिकाणी मेट्रोचं कारशेड कशासाठी असा सवाल देखील या निमित्ताने श्री सरनाईक यांनी केला आहे. काही उद्योजकांच्या फायद्यासाठी हे आरक्षण निर्माण करण्यात आलं आहे असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. हे आरक्षण न उठवल्यास आगामी अधिवेशनात आवाज उठवू असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एवढे आग्रही असलेलं शासन या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम का करत नाही? ज्या 100 एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आलं आहे त्या ठिकाणी अजूनही कित्येक शेतकरी भातशेती करतात. त्यांच्या जीविताचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. याकडे देखील श्री सरनाईक यांनी लक्ष वेधलं आहे. आजही त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर भाताची लागवड केली जाते, तर ती दुसरं आरक्षण परत त्या ठिकाणी 100 एकरवर टाकण्याचा MMRDचा प्रयत्न आहे.
वृत्तपत्रांमध्ये सुद्धा बातम्या त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत. माझं असं म्हणणं आहे की एका ठिकाणी म्हणजे एकाच शहरामध्ये एकाच परिसरामध्ये 100 एकरवर जर कारशेडचं आरक्षण टाकलं असेल तर त्याच्या शेजारी परत 100 एकरवर आरक्षण टाकायची काय गरज आहे? कुठल्या उद्योजकाच्या फायद्यासाठी जर आरक्षण MMRD टाकत असेल तर स्थानिक आमदार म्हणून मला काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. लोकांच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय आहे की जाणीवपूर्वक एखाद्या उद्योगपतीला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून MMRD हा निर्णय घेत आहे. त्यामुळे त्याला माझा प्रखर विरोध राहील. नाईलाजास्तव आमच्या सरकारच्या विरोधात मला रस्त्यावर उतरावं लागेल तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे शहरातील वाहतुकीच्या संदर्भात आज आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील पार्किंगची व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोलमडल्यासारखं दिसतंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची होताना दिसते. त्याचप्रमाणे खाजगी बसेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरलेल्या आहेत. STच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या विषयांवर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. ठाण्यातील विश्रामगृहामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. वाहतुकीचे अधिकारी, परिवहनचे अधिकारी, ST महामंडळाचे अधिकारी, महानगरपालिका, प्रवासी संघटना आदींचे प्रतिनिधी या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ आणि अधिकारी देखील यावेळेस उपस्थित होते. अजेंडा घेऊन या मीटिंगच्या मधनं काही चांगले निर्णय पण आले. मग काही बसच्या सेवा सुरू करण्याच्या बाबतीत असेल, मग कासार वडोली ते भिवंडी बस रूट किंवा काही जे थांबे आहेत STचे ते सुरू करण्याच्या संबंधित असतील, किंवा परिवहनच्या संबंधात देखील काही धोरणात्मक निर्णय घेण्याची पुढच्या काळामध्ये जी गरज आहे त्या संबंधामध्ये पण चर्चा झाली. वाहतूक आणि RTOच्या संबंधामध्ये देखील
RTOच्या अधिकाऱ्यांनी अतिशय कठोरपणे कारवाई सुरू केली आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ 7,000 रिक्षांवर निरनिराळ्या नियमाचं पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली आहे. की प्रवासी महासंघाच्या ज्या मागण्या असतात त्या साधारणपणे TMT, ST महामंडळ, RTO आणि वाहतूक पोलीस या सगळ्यांशी निगडीत असतात आणि बरेचदा असं होतं की ह्यांच्यात समन्वय नसतो. त्यामुळे आम्ही आमदार साहेबांना विनंती केली होती की एकत्रितपणे जर मीटिंग घेतली तर सगळ्यांच्या समस्या काय आहेत त्याची साधक बाधक चर्चा होऊन त्यातनं मार्ग निघतील आणि आज त्या दृष्टिकोनातनं काही प्रश्न खरोखरच निकालात निघालेले आहेत. राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या हनुमान मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक श्री संजय तरे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी श्री संजय तरे या ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अनेक महत्त्वपूर्ण कामं या ठिकाणी केली. मंदिराचा विकास केला. त्याचप्रमाणे मूर्तीसाठी चांगले दागिने देखील या ठिकाणी तयार केले. त्यामुळेच नागरिकांनी विश्वास टाकून आपल्याला अध्यक्षपद सोपवलं असल्याचं यावेळी श्री संजय तरे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. आमची जी कमिटी होती त्या कमिटीने मंदिराचं भरपूर कामं केली. मंदिराचा जीर्णोद्धार, गाभाऱ्याचा जीर्णोद्धार केला. नंतर जे सोनं वगैरे आम्हाला मारुतीला अर्पण केलं त्याचे मी मारुतीला मोठा हार 10 तोळ्याचा हार केला. चांदी होती त्याची आम्ही मोठी ताटं केली, फुलपात्र पहिलं सगळं केलं आणि पूर्ण देवळाचा नक्षा आम्ही बदलून टाकला. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला व त्यांनी आम्हाला परत हीच कमिटी त्यांनी ठेवली, तेव्हा मला अध्यक्ष झालो आहे. या निमित्ताने श्री संजय तरे यांचा नुकताच जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला शिवसेना उपनेते श्री अनंत तरे हे देखील उपस्थित होते. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सिद्धू यादव यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री सिद्धू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त काल विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार श्री राजन विचारे, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री रमाकांत मढवी, त्याचप्रमाणे श्री राजेश मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री सिद्धू यादव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. श्री सिद्धू यादव हे ठाणे जिल्हा हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते अनेक सेवाभावी कामं करत असतात. त्याचप्रमाणे साईश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. काल त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष श्री सलीम पटेल यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री सलीम पटेल हे ठाणे शहरातील नागरिकांची कामं करण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. अनेक नागरिकांची कामं ते सातत्याने करत असतात. कुठलाही अडल्या नडलेल्याला मदत करणं
हे सलीम पटेल हे स्वतःचं आद्य कर्तव्य समजतात आणि त्या माध्यमातूनच मोठा जनसंपर्क श्री सलीम पटेल यांनी निर्माण केला आहे. काल विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलं होतं. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते श्री नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री सलीम पटेल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरामध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीचा विनयभंग करण्याची घटना काल पुन्हा एकदा घडली. या संदर्भात ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार नोंदवण्यात आला आहे. सिकंदर शेख याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल सायंकाळच्या सुमारास गोखले रस्ता परिसरातून सदर मुलगी आपल्या आईबरोबर चाललेली असताना रस्ता ओलांडत असताना काही कारणावरून रिक्षाचालकाशी बाचाबाची झाली. त्यानंतर रिक्षाचालकाने चक्क तिला धक्काबुक्की केली. या संदर्भातला सगळा प्रकार तरुणीने ड्युटीवर असलेल्या बेट मार्शलला सांगितल्यानंतर बेट मार्शलने या सिकंदर शेख याला ताब्यात घेतलं. काल मी जॉबवरून घरी येत होती तेव्हा रस्ता क्रॉस करताना समोरून रिक्षावाला आला आणि समोरून तो म्हणजे रस्ता क्रॉस करताना त्याने मला डोळा मारला. तर मी त्याला म्हणजे काही बोलली नाही तरी त्याने माझ्या पायावर रिक्षा टाकला. तर मी त्याला विचारलं की का बाबा काय झालं, तू असं का केलं? तर तो मला शिव्या द्यायला लागला. तर मी त्याला अडवलं त्याचा रिक्षा, तो पळून जात होता म्हणून. तर त्याने मला रिक्षामधून लात मारली म्हणून मला जाऊ दे मला सोड म्हणून. तर मी त्याला पकडून ठेवलं की त्याने माझ्यासोबत म्हणजे लात मारली मला. मग नंतर त्याने सोड म्हणून त्याने माझ्या कानाखाली वाजवली. आजूबाजूचे कॉन्स्टेबल होते त्यांनी येऊन त्याला पकडून ठेवलं माझ्यासोबत. मग तिकडचे जे पोलिसांना बोलवले आणि मग त्याला पोलिसांमध्ये. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.